तर गाईज आता आम्ही उठले झोपून आणि आता सगळे बसलेत खाली उठून. चेहरा बघू शकतो बस सुजलाय पूर्ण आणि ह्या पण उठल्यात सगळे. तर असा होता आमचा ट्रॅव्हल डे. तर आपण हा सेकंड डे चालू झाला ना आता, त्याच्यामुळे आता आपण पुढचं सगळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघणार आहे. सो आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय. आमचा ब्लॉगर झोपलाय अजून. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय मथुरा जंक्शनला आणि आता आम्ही चालतोय ब्रिजवरती आहे. सो आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही की आता आम्ही कसे कुठे जाणार आहे, पण बघूया. आधी आम्हाला हॉटेल्स बघायचे आहेत, त्यानंतर बाकी सगळं. आता आम्ही मथुरा स्टेशनच्या बाहेर आहे आणि आम्हाला ऑटो अरेंज झाली आहे 30 रुपये वृंदावनपर्यंत. सर आमच्या बॅगा वगैरे आम्ही सेट करतोय. पण ह्या ऑटोमधून आम्ही सगळे जाणार आहे. सगळेजण 10 जण कसे बसणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही की 10 जण कसे बसतोय आता ह्या ऑटोत. पहिला एक्सपिरियन्स, एका ऑटोत 10 जण बसणार. हे ठेव कुठे ठेवतोयस? तर चला असे बसले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 जण बोलते तरी आहे मागे म्हणजे बरोबर पाय वरती करू. आदर कर आमचा कॅमेरामन. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आमचा दुसरा दिवस आहे वृंदावनमध्ये. तुम्हाला आम्ही काल संध्याकाळी निघालो ट्रेनने बोरिवलीवरून आणि पोचलोय मथुरेला सकाळी 12 वाजता. त्याच्यानंतर आम्हाला रूम बघण्यासाठीच खूप टाईम लागला कारण आम्ही बुकिंग नव्हती केली. सो आता आम्ही 3 वाजता रूम बघून सगळे फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही चाललोय बाहेर थोडा नाश्ता करून. आम्ही जे काही आम्ही फिरणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग नक्की पहा आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा. आता आम्ही बाहेर आलोय, सगळे रेडी झालेत. हाय कर. सगळे डिसाईड करतात की आता आम्ही कुठं जाणार आहे. सो बघूया, अजून काय प्लॅन नाही सध्या. आम्ही बघू, आधी पहिले खाऊन घेऊ काहीतरी आणि नंतर मग आम्ही जाणार आहे कदाचित यमुना घाट. तर भेटूया. आलो इथे गोलगप्पे खायला. ही इज नॉट पाणीपुरी, हे गोलगप्पे आहेत. सुरुवात करतात आणि गौरी ट्राय करते. तुझा बंद करना. घे ना, तू घे ना. कोणता फ्लेवर? आल्याचा फ्लेवर आहे. पुदिना. मी पुदिना फ्लेवर. मजा नाही, कुरकुरीत नाही तर काहीच कुरकुरीत नाही. पुरी जरा चामट झाली आणि जाम तिखट आहे. पुदिनाचं ओके होता पुदिना, पण तो रगडा काय होता त्याच्यात? अच्छा, कोणता चांगला वाटला? तू कोणता खाल्ला? पहिला पुदिना चांगला वाटला मला, पण जरा जास्त तिखट आहे. हिंग अच्छा बोल. अदरक नको रे, अदरक को डेंजर आहे. नाही तिखट आहे मरणाचा. मी आता खाल्लंय जिरावाला, जलजिरा. ठीक होता. इतकं बरं मला आवडलं नाही जेवढी मला पाणीपुरी आवडते. सगळ्यांची तोंड बघू शकता तुम्ही. तर बघूया आम्ही पुढे काय खातोय किंवा काय ट्राय करतोय. काही आम्ही आलोय नाश्ता करायला. एक छोटंसं हॉटेल आहे. ए थांब ना, नाव बाजूस आम्हाला कॉपीराइट येईल. तर आत्याने आम्ही मागितलं आहे मसाला डोसा आणि बाकीचे गौरी मॅगी खाणार आहे. मी छोले भटुरे आणि विनादन मागवला आहे छोले भटुरी. बाकी आमचे भाऊजी मागवत आहेत फ्राईज. त्यांना काय भूक नाही. ती भाऊजी बोलते, मी प्रत्येकच बोलते, मी सगळं बोलते. भाऊजी काय खाणार? नाही काय तुम्हाला दाखवतो की आम्ही
काय काय मागवलं आणि काय काय येणार आहे आम्हाला. आता आमचा आलेला आहे डोसा आणि इकडे कुलचा आम्ही चालू केलं खायला कारण खाल्ल्यानंतर भेटूया. माझी लिपस्टिक गेली होती. आम्ही वृंदावनला गेलो त्या दिवशी जन्माष्टमी होती 15 तारखेला आणि 16 तारखेला तिकडे जन्माष्टमी साजरी केली जाणार होती. तर आम्ही प्रेम मंदिर जवळच हॉटेल बघितलेलं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण सगळीकडे फिरू शकत होतो आणि जवळच असल्यामुळे आम्ही चालतच सगळीकडे फिरत होतो. खूप गर्दी होती जन्माष्टमीला त्या दिवशी आणि त्या दिवशी रात्री 16 तारखेला जन्माष्टमी साजरी केली जाणार होती वृंदावनमध्ये. सो आम्ही तिथे इस्कॉन टेम्पलला गेलो पहिल्यांदा आणि मग नंतर प्रेम मंदिरमध्ये गेलो. तर अशा प्रकारे आम्ही जन्माष्टमीसुद्धा पाहिली की तिकडे कशी साजरी केली जाते. तर आम्ही बोलतोय इस्कॉन टेम्पलला आणि आता मी पहिले इस्कॉन टेम्पल फिरणार आहे आणि त्यानंतर बघूया. एंट्री आहे पण बघूया मला आज एंट्री कशी मिळते. अरे यार इस्कॉन टेम्पल बघितल्यानंतर आम्ही गेलो प्रेम मंदिरला. पण त्या दिवशी जन्माष्टमी होती त्यामुळे मेन गेट बंद होतं आणि त्यामुळे या सगळे लाईनमध्ये नंबर लावून आतमध्ये एंट्री घेत होते. सो पुढून जी एंट्री होती तिकडून आम्ही एंटर केलं देवळामध्ये. तर जर तुम्ही कधी जन्माष्टमीच्या टाईमला येणार असाल तर तुम्हाला एकदम नीट दर्शन मिळणार नाही प्रेम मंदिरमध्ये कारण खूप गर्दी असते. पण तुम्हाला जर चांगल्या प्रकारे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑफ सीझनमध्ये येऊ शकता आणि त्या दिवशी जर तुम्हाला यायचं असेल तर एवढी गर्दी तुम्ही ॲडजस्ट करावी लागेल तुम्हाला आणि सगळं काही नीट बघता येणार नाही. तरी पण जर तुम्ही आलात तर प्रेम मंदिर खूप छान बघण्यासारखं आहे. जे रात्रीचं तिथे लाईट शोजसुद्धा असतात आणि भजन चालू असतं. तिथे कृष्णलीलाचे देखावे बनवलेले आहेत. गार्डन आहे आणि छान प्रकारे भोजनालयसुद्धा आहे आणि खूप मोठा एरिया आहे फिरण्यासाठी. पण तुम्ही जर गर्दीच्या टाईमला आला तर तुम्ही ते नीट फिरू नाही शकत. त्याच्यामुळे ऑफ सीझनच या जर तुम्हाला प्रेम मंदिर छान प्रकारे फिरायचं असेल आणि दर्शन घ्यायचं असेल. हा प्रेम मंदिरमध्ये आतला एंट्री पॉईंट आहे जिथे सगळेजण समोरून दर्शन घेऊ शकतात देवाचं. तर त्या दिवशी एवढी गर्दी होती की आम्हाला एकदम लांबूनच दर्शन भेटलं. तर काय आता आम्ही मोमोज घेतले ट्रायसाठी आणि हे आम्हाला भेटले फक्त 60 रुपयात 12 पीस आणि नेला वाटतंय की ते दिल्लीची फ्लेवर्स आहेत. मी 9वीत असताना दिल्लीमध्ये गेले तेव्हा खाल्ले होते सेम तीच टेस्ट. जर तुम्ही आला तिथे तर नक्की ट्राय करा. स्ट्रीट फूड वृंदावनमध्ये खूप छान आहे. तर पहिल्या दिवशी आम्ही इस्कॉन टेम्पल आणि प्रेम मंदिरमध्येच फिरलो आणि रस्त्यावरती थोडीशी शॉपिंग वगैरे आणि खाल्लं थोडं आणि त्यानंतर मग आम्ही दमलेलो सो आराम केला. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.